नमस्कार. यांच्याबद्दल एक तक्रार करायची असेल तर कुठली करणार? तक्रार अशी काही नाहीये. नाहीये. बरं, काय 6 महिन्यातली ते डोळे मोठे बरोबर ओळखलं लगेच. त्या व्यतिरिक्त दुसरी काही तक्रार नाही, बाकी सगळं छान छान आहे. बरं, 5 इच्छा किंवा 5 अपेक्षा जर व्यक्त करायच्या असतील त्यांच्याकडून तर कोणत्या करणार? म्हणजे मी जॉबला जाते भाऊ, तर त्यांनी मला त्या पद्धतीने सांभाळून घेतलं पाहिजे की जेवढा वेळ खरंच मला देता यायला पाहिजे तेवढा नाही देता येणार, तर त्यांनी सांभाळून घेतलं पाहिजे मला. बरं, काय म्हणणं? नक्की चला, 1 मंजूर झालंय. 2 आणि माझ्यासाठी जसे माझे सासू सासरे, माझी नणंद, माझी जसं मी बोलते माझी आईसारखी आहे, तसंच त्यांनीही माझ्या आईला त्यांच्या आईप्रमाणे वागवावी अशी माझी इच्छा आहे की ते तर मंजूरच झालेलं आहे. 2 बाकी काय? मी म्हणजे असं ठरवलं होतं की म्हणजे आमचं घर तर चांगलंच आहे, तुम्ही बोलल्या पद्धतीने आहे चांगलं, पण आमच्या सगळ्यांसाठी मला एक घर घ्यायचं आहे, आणखीन एक मोठं घर. वा, इच्छा तर चांगली आहे. तेव्हा कामाला आता सुरुवात करा, बनायची आहे. चला, 3 आणि वर्षातून 2दा तरी आम्ही म्हणजे सगळं कुटुंब फिरायला म्हणजे जावं अशी माझी इच्छा. कुठे? गव्हाणपाडा वगैरे? बाहेर इंडियामध्येच. भारतातच का? भारताच्या बाहेर गेलात तरी चालेल. नाही जायचंय भारताच्या बाहेर, इंडियामध्ये फिरायला जायला काय हरकत आहे? नाही, पण चला, एवढ्या 2 आणखीन एक राहिली. आणखीन माझ्याबरोबर शॉपिंगला यावं अशी इच्छा आहे. महत्वाचा मुद्दा आहे. तसंच मीही पळून गेलेलो जेव्हा पहिल्यांदा बोलली. चला, शॉपिंगला यावं अशी इच्छा. आता तुमच्या 5 अपेक्षा सांगा. आई वडिलांना सांभाळून घ्यायचंय. 1 जशी ती जॉबला आहे पण घरचंही काम तिने त्याच पद्धतीने सगळ्यांना सांभाळून केलं पाहिजे. बरं. 2 मला नॉनव्हेज भरपूर आवडतं. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेच आहे नॉनव्हेज शिवाय तू काहीच खाऊ नकोस. असं डॉक्टरने सांगितलं? तसं तिला द्यायला पाहिजे बनवून. ती व्हेज आहे बघायला गेलं तर, ती व्हेज शिवाय काही खात नाही. काय म्हणणं याच्यावरती? हा, देणार ना, जे त्यांना म्हणजे आवडतं ते करून देणं तर माझं कर्तव्यच आहे, त्यामुळे मिळणार. ठीक आहे. 3 4 जर माझ्यामध्ये काय चुका झाल्या असतील कधी तर त्याही सांभाळून तिने घेतलं पाहिजे, जसं मी तिच्या चुका सांभाळून घेणार. पण इथून पुढे करू नका चुका. 4 आणि 5 आदर सन्मान सगळ्यांचा, मोठ्यांचा. तो त्यांच्या वतीने मीच तुम्हाला विश्वास देतो, तो नक्की होणार. तेवढाच ते केलं भरपूर आहे, तेवढंच. चला, अशा तऱ्हेने 5 इच्छा एकमेकांबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. बरं, या तुम्ही जरा इकडे या ना. यामध्ये काही नाणी आहेत, म्हणजे 1 रुपयाची, 2 रुपयाची आणि 5 रुपयाची. वेळ सुरू झाल्यानंतर एका वेळेला 1 नाणं काढायचं आणि बाहेर ठेवायचं. या बशीमध्ये तुम्ही गोळा करायचं, तर उजव्या बाजूला तुम्ही गोळा करायचं. मग या कोण जास्त रकमेची नाणी गोळा करणार. वेळ सुरू झाली. 1 2 3. हात घालायला, असं नाही. चला लवकर. 10 सेकंद झाली. 15 20. लवकर. तुमच्यासाठी काढून काढून संपलेत खिशातले. लवकर शोधा खाली. संपलं नाणी नाही. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. काही नंतर आपलं घालायचं हात म्हणून घातलं. बघू आता भेटते का. चला, यांनी किती गोळा केलेत बघूया. 2 3 4 5 6 7 8. 8 आणि 10 18 19 20 21 23 25 26. अभिनंदन. 26. हा, आता इकडे बघूया. 5 10 15 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 32. बघितलं आमची ताईने काय मस्त पैकी. त्यामुळे आता लवकरात लवकर ते मोठं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार असं वाटू लागलेलं आहे. तुम्हा दोघांनाही झी मराठीकडून आहे रे. धन्यवाद. चला, आणि त्याचबरोबर आमच्या ताईला दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत झी मराठीकडून या शुभेच्छा आहेत. तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. छान झकास दिसतात दोघे. आजचा भाग इथे संपतो आहे. आणि हो, काही वेळात सुरू होणारी दिल्या घरी तू सुखी राहा
ही झी मराठीवरची मालिका पाहायला विसरू नका. तुम्हा दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. आजचा भाग इथे संपतो. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.